धन्यवाद. धन्यवाद मनीषजी सर. सेमीफायनल क्रमांक 2 आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. टॉस जिंकला येते भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्धारित 6 ओव्हरची लढत. लतेश साळगावकर मॅन फ्रॉम शिरोडा. पहिला चेंडू पुल्लर लेनचा मिडॉपला चेंडू मिस झालाय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. लतेश साळगावकरच्या बॅट मधून चौकार येतोय. टीमचं खातं खोलतोय, आपलं खातं खोलतोय. SPS पहिल्या चेंडूवरती लतेश साळगावकरने चौकार ठोकलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल झालं, त्याचा फायदा उठवला इथे लतेशने. 4 धावा टीमच्या खात्यामध्ये. टीमचं खातं खोललंय, आपलं खातं खोललंय. पीटर फर्नांडिस स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी धाड सकल गोवा संघासमोर खेळताना अफलातून बॅटिंग केली तो पीटर फर्नांडिस. चांगला चेंडू स्विंग इन मिस. आडव्या बॅटने मिड विकेटला टोलवायचा होता, परंतु टप्पा पडल्यानंतर किंचितचा सिद्धार्थ जाधवचा चेंडू डॉट जातोय या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता. 4 धावांनी टीमचं खातं खोललंय. टीमची धावसंख्या 4. 6 ओव्हरची लढत. सेमीफायनल क्रमांक 2 आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. SPS अवेरा विरुद्ध भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी. सिद्धार्थ जाधवच्या विरोधात पीटर फर्नांडिस. लतेश आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू पुन्हा एकदा बाउन्स झालाय. निर्धाव चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी करतोय सिद्धार्थ जाधव या ठिकाणी. बलाढ्य धाड सकल गोवा टीमला पराभूत केलं या टीमने. SPS अवेरा टीमने स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी काय बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी या दोन्ही सलामीच्या बॅटरने. आणि तोच लतेश पुन्हा एकदा त्याच्या विरोधात इथे. चांगला चेंडू आडव्या बॅटने डॉट गेलाय. चेंडू चांगली गोलंदाजी इथे पाहायला भेटते. सिद्धार्थ जाधवच्या माध्यमातून टीमची धावसंख्या रोखली. आतापर्यंत 3 चेंडू डॉट फेकले सिद्धार्थ जाधवने. टीमची धावसंख्या 4 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहायला भेटत आहेत. 4 धावा. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना इथे रंगलाय. अवधूत स्पोर्ट्स कणकवली टीमने मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आपल्याला भेटलाय. परंतु या मॅच मध्ये कोण जिंकेल? SPS अवेरा की साईश 11 सावंतवाडी टीम. बॅटर तयार. चांगला चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. यष्टीरक्षकच्या मागे ताळमेळ नाहीये. क्षेत्ररक्षक फंबल आहे, परंतु त्याचा फायदा सुद्धा उठवलाय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. टीमची धावसंख्या वाढते. 5 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेत. SPS अवेरा टीम सुरुवात चांगली करावी लागेल. लतेश साळगावकर पीटर फर्नांडिस हे 2 बॅटर आहेत. या 2 बॅटर वरती या टीमची मदार असेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. लेफ्ट हँड बॅटर इथे पाहायला भेटेल पीटर फर्नांडिस. हेमांशू बापर्डेकर आपल्या गाडीजवळ आपण यायचंय. हेमांशू बापर्डेकर. मॅचला सुरुवात. सिद्धार्थ जाधव त्याच्या विरोधात पीटर फर्नांडिस. बॅटर तयार असेल. थोडेसे सफल झाले आहे. शरीरापासून दूर ठेवलाय. वाईड बॉल घोषित केला जाईल पंचांच्या माध्यमातून. एक अवांतर स्वरूपात धावसंख्येत बदल. टीमची धावसंख्या 6. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू आहे. तुम्ही सध्या पाहताय ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बापर्डे 2026चा थरार. पहिलं पर्व, यशस्वी पर्व इथे पाहायला भेटतंय. गेले 2 महिने या सर्वच्या सर्व आयोजकांनी कार्यकर्त्यांनी भरपूर मेहनत घेतली आहे आणि तो दिवस आज इथे पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. इथे मात्र लॉंग ऑफला चेंडू जाईल. अनलाउन द कार्पेट चेंडू चौकारासाठी. 4 धावा ऍड केल्या जातील.
पहिल्या ओव्हरची सांगता होते. टीमची धावसंख्या 10 धावा. पीटरने चांगला फटका सजवला. शेवटच्या चेंडूवरती टीमची धावसंख्या 10. टीमची धावसंख्या 10 धावा. बापर्डे जुवेश्वर ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेसाठी आदरणीय डॉक्टर बाळासाहेब देसाई यांच्याकडून 2000 रुपयांची मदत आपल्या या स्पर्धेसाठी मिळालेली आहे आणि यासाठी विशेष योगदान विश्राम साळुंके यांनी घेतलेलं आहे. त्या दोघांचंही मनापासून धन्यवाद. अक्षय तावरे गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू. पुन्हा एकदा अक्षय तावरेचा पहिला चेंडू. लतेश डॉट खेळतोय. धावा मिळणार नाहीत. निर्धाव चेंडू जातोय. अक्षय तावरे मॅन फ्रॉम बारामती श्रीतेज पुणे या टीम मधून सातत्याने खेळताना दिसलाय. तोच अक्षय तावरे अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटेल का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्या विरोधात लतेश साळगावकर ग्रामीण क्रिकेट टेनिसचा स्टार इथे पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकलेत. काय गोलंदाजी करतोय अक्षय तावरे. भरपूर लांबचा प्रवास करून आमच्या देवगड नगरीमध्ये दाखल झालाय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. इथे जकडून ठेवलंय लतेश साळगावकरला. हात खोलावे लागतील. चांगली बॅटिंग करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 10 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावले आहेत. तुम्ही सध्या पुन्हा एकदा थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी केली आहे. कौतुक करावं लागेल अक्षय तावरेचं. साई इलेव्हन सावंतवाडी टीमच्या माध्यमातून सध्या खेळताना दिसतोय. टॉस जिंकला होता. बाव्या स्पोर्ट्स साई इलेव्हन सावंतवाडी या टीमने पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. टीमची धावसंख्या सध्या स्कोर कार्ड वरती फक्त 10 धावा. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. लतेश साळगावकर स्ट्रायकिंग एंडला. मोठा फटका. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि अतिशय जजमेंट घेतले आणि लतेशचा ह्या ठिकाणी खेळ संपुष्टात येतोय. पहिला धक्का पोहोचेल लतेश साळगावकरच्या माध्यमातून. एस डीजे स्पर्धेच्या ठिकाणी माजी सरपंच ग्रामपंचायत गोवळ आदरणीय श्री दिनेशजी मेस्त्री साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतो आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या. बापार्डे माजी जिल्हा परिषद सदस्य अनगा राणे मॅडम यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांना विनंती करतो आहोत सन्मानपूर्वक आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन बॅटर सोहेल शेख मॅन फ्रॉम कुडाळ. दहाला 1 अशी परिस्थिती आहे SPS आवेरा टीमची. अक्षय तावरे काय गोलंदाजी करतोय. राऊंड विकेट मारा करेल त्याच्या विरोधात सोहेल शेख. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न परंतु इथे शरीरापासून बाहेर ठेवलाय. दूर ठेवलाय अक्षय तावरेने. पंचने वाईट घोषित केलाय. येस चॅलेंज केलंय या ठिकाणी बाव्या स्पोर्ट्स साई इलेव्हन टीमने. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अक्षय तावरेच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू अक्षय तावरेचा. त्याच्या विरोधात सोहेल शेख. चांगली बॅटिंग करावी.
लागेल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे हे सिंधुदुर्गातील स्टार खेळाडू SPS आवेरा टीम मध्ये सोहेल असेल. पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा दे की काय, परंतु काय गोलंदाजी, डॉट चेंडू जातोय आणि पहिलं आजच्या दिवसातील निर्धाव षटक टाकतोय मिस्टर अक्षय तावरे, मॅन फ्रॉम बारामती. निर्धाव षटक इथे पाहायला भेटतंय. अक्षय तावरेचं टीमची धावसंख्या 10-1. SPS आवेरा टीमची धावसंख्या होते. दहाला 1 अशी परिस्थिती आहे. अक्षय तावरेने काय गोलंदाजी करून गेलाय, निर्धाव षटक फेकलाय, लतेश साळगावकरला बाद केलंय. आमच्या स्क्रीनवरती पाहू शकाल तुम्ही प्रेक्षक. क्रीडानगरीमध्ये सर्वच्या सर्व प्रेक्षक उपस्थित आहेत, ते सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहायला भेटत आहेत. या सर्वच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार आणि यूट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक आभार मी मानतोय. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव बाप्पर्डे गावच्या माध्यमातून धन्यवाद. ओव्हर क्रमांक 3 पेश करण्यासाठी सज्ज असेल रोहन खरात, मॅन फ्रॉम पुणे. पुण्याचा हा गोलंदाज भरपूर नावारूपास आलाय. चांगला चेंडू खोदून काढलाय, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. पाहायचंय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन म्हणावं लागेल. पीटर फर्नांडिस सोहेल शेखच्या माध्यमातून भरपूर वेळानंतर 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती मात्र सध्या स्कोर कार्ड वरती 1-12 अशी परिस्थिती आहे. अक्षय तावरे निर्धाव षटक टाकून गेलाय, परंतु रोहन खरात वरती 2 धावा पहिल्या चेंडूवरती घेतलेत. लेफ्ट हँड बॅटर इथे पीटर फर्नांडिस. पुन्हा एकदा मोठा फटका सजवलाय, लॉंग ऑफच्या डोक्यावरून हवाई सपर, आउट ऑफ पार, षटकार पीटर फर्नांडिस. या षटकाराच्या साहाय्याने टीमची धावसंख्या वाढते. 18 धावा सध्या स्कोर कार्ड वरती. 1-18. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. लेफ्ट हँड बॅटर पीटर फर्नांडिस. चांगला चेंडू, स्लोअर पद्धतीचा चेंडू, यष्टीरक्षक फंबल, परंतु बॅकअप करेपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरी धाव वेगाने घेण्याचा प्रयत्न नाहीये. 1च धाव. लेग बाईचा सिग्नल येतोय पंचांच्या माध्यमातून, तोपर्यंत 1 धाव टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या वाढते. 19 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लावलेत SPS आवेरा टीमने. रोहन खराच्या विरोधात इथे पाहायला भेटेल पुन्हा एकदा सोहेल शेख आपल्याला पाहायला भेटतोय. पलवून करण्याचा प्रयत्न पाहायचाय आणि यावर मात्र येस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. पाहायचं या ठिकाणी सोहेल शेख पलवून करण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षण चांगलं केलंय. SOUT आउट. बॅटर इथे आउट होतोय. सोहेल शेख बॅक टू पॅव्हेलियन. टीमला बसलेला दुसरा धक्का. नवीन बॅटर सध्या मैदानात वासुदेव गावडे. टीमची धावसंख्या सध्या 2-19 अशी परिस्थिती आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. एका बाजूने पीटर फर्नांडिस किल्ला लढवतोय. रोहन खरात वरती आक्रमण चढवलंय, षटकार त्याने खेचलंय. दुसऱ्या दिवशी म्हणजेच काय तर स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दाड सकल गोवा टीमच्या विरोधात पीटर फर्नांडिसनेच चांगली बॅटिंग केली होती. आज पीटर फर्नांडिसला पुन्हा एकदा चांगली बॅटिंग करावी लागेल. संघ अडचणीत आहे. संकट मोचन म्हणून तुम्हाला इथे उभं राहावं लागेल खेळपट्टीवरती.
परंतु त्याच्या विरोधात रोहन खरा तितक्या ताकदीने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. वासुदेव गावडे नवीन बॅटर सध्या मैदानात दाखल झालेत. 2 गडी गमावलेले आहेत SPS आवेरा टीमने. खराब सुरुवात इथे पाहायला भेटली, परंतु इथे चांगली बॅटिंग करावी लागेल SPS आवेरा टीमला. बॅटर तयार. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव चेंडू जातोय की काय? यस, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सचिन बर्गे आहेत यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्यांनी चांगलं यष्टीरक्षण केलंय. निर्धाव चेंडू रोहन खरातचा. वासुदेव गावडे स्ट्रायकिंग एंडला, ज्याला खातं खोलायचंय तोच बॅटर इथे पाहायला भेटतोय. चांगला चेंडू हलक्या हाताने स्टेअर केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. डॉट चेंडू जातोय आणि इथे मात्र 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 2,19 अशी परिस्थिती आहे. SPS आवेरा टीमची धावसंख्या. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहिती देतोय. तुम्ही सध्या पाहताय सेमीफायनल क्रमांक 2 आपण तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. भाव्या स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी विरुद्ध SPS आवेरा. टॉस जिंकलाय साईश 11 सावंतवाडी टीमने. पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या होते ती मात्र 2,19. आणि आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये आवाज बदलेल. यानंतरच तुम्ही आवाज ऐकाल अमोलजी जमदाडे सरांचा. आणि मी उत्तम मुंडगेकर काही वेळासाठी रजा घेतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद उत्तमजी मुंडगेकर सर. उपस्थित क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सेमीफायनल नंबर 2 ची लढत आपण पाहतो. मात्र तत्पूर्वी आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेच्या ठिकाणी माजी सरपंच सौभाग्यवती अपेक्षा गुणवंत राणे बापार्डे यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर माजी उपसरपंच सौभाग्यवती संजय लाड बापार्डे, त्याचबरोबर आदरणीय दिनेशजी मेस्त्री यांच्याकडून देखील या ठिकाणी 1,000 रुपयांची देणगी जी गोळगावचे आहेत त्यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची देणगी आपल्याला मिळालेली आहे. त्यांच्याही मनापासून आपण आभार व्यक्त करूयात. आणि आमच्या या दोन्ही पाहुण्यांना सौभाग्यवती अपेक्षा गुणवंत राणे मॅडम, त्याचबरोबर सौभाग्यवती संजय लाड मॅडम, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौथ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. सेमीफायनल नंबर 2 ची तगडी लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे. मात्र धारधार गोलंदाजी, कडवट भेदक गोलंदाजी क्षेत्ररक्षण करणाऱ्या भाव्या स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमची. आणि या कडवट गोलंदाजी समोर थोडासा नांगी टाकताना दिसतोय SPS आवेरा क्रिकेट संघ. गोलंदाज तयार. अक्षय तावरेचा फुल टॉस बॉल ड्राईव्ह केला पीटरच्या माध्यमातून. चेंडू कव्हर्सला क्षेत्ररक्षकाने फेकी केली आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढेल. आत्ता थांबून चालणार नाहीये, हात खोलावे लागणार आहे. टीमची धाव संख्या 20 फलकावरती आहे. ज्यावेळेला हे जग तुमच्या पराभवाची वाट बघत असतं तिथूनच जिंकण्याची खरी सुरुवात करायची असते. जीवनामधला सर्वोच्च खेळ तुम्हाला इथे दाखवायचा आहे. आक्रमक व्हावं लागणार आहे. परतीचे सगळे दोर कापून टाकले गेलेत. इथून तुमच्याकडे वेळ नाहीये, मागे वळून बघता येणार नाहीये. जे काही करायचं आहे आत्ताच करावं लागणार आहे. अब नाही तो कब नाही. रिव्हर्सचा प्रयत्न इथे केलाय. वाईड बॉलची मागणी केली गेली, मात्र स्टान्स बदललाय. वाईड लाईन थोडीशी वाढली गेली, शपल क्रॉस झाले आणि त्या दरम्यान अक्षय तावरेचा एक भन्नाट वेगात चेंडू आपण पाहिलाय. डॉट बॉल इथे घेतलाय. टीमची धावसंख्या फलकावरती थांबली आतापर्यंत फक्त 20 धावा. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. प्रथमतः बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये SPS आवेरा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेला. वासुदेव गावडे मधल्या यष्टीच्या समोर सरळ पायावरती बॉल आदळलाय आणि मधल्या यष्टीच्या समोर सापडलाय. LBW विकेट.
अक्षय तावरेने पहिलं षटक टाकलं, एकच धाव खर्च केली, एक विकेट मिळवली आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 बॉल त्याने टाकलेत, एकच धाव दिली आहे आणि आतापर्यंत एक विकेट मिळवलाय. खूप इकॉनॉमी राहिलाय, खूप कंजूसी गोलंदाजी केली आहे, कडवट भेदक गोलंदाजी. बारामतीचा गोलंदाज करामती दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राजकारणामध्ये देखील अनेक गोष्टी घडल्या, त्यावेळेला बारामती हे गाव जगप्रसिद्ध झालं. त्याच बारामती गावचा हा खेळाडू आणि त्याच्या करामती आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. अनिकेत वांगणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे सगळे युवा टॅलेंटेड खेळाडू आहेत. प्रोफेशनल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसमोर आपलं कौशल्य अजमावत आहेत. हे चांगलं बॅटल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. भोगवे गावचा हा खेळाडू ऑफटिकच्या बाहेरचा बॉल डिलिव्हर्ड केलाय. खेळावा की सोडावा हा द्विधा विवंचनेमध्ये सापडला. ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू सोडणं पसंत केलं आणि व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. जी गोलंदाजाला मर्यादा आखून दिली त्या मर्यादेचं उल्लंघन केलं आणि त्यामुळे एकेरी धावेची शिक्षा ही पंचांनी गोलंदाजाला ठोठावली आहे. एकरी धावसंख्या वाढते. 21 धावा फलकावरती. याही वेळेला ऑफटिक वरचा बॉल सोडून दिला, डॉट बॉल घेतलाय अक्षय तावरेने. चांगला बॉल इथे पेश केलाय. त्यानंतर व्हाईट बॉल साठी पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय बॅटिंग टीमने. बॅटिंग रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. एसपीएस आवेरा क्रिकेट टीम प्रथमतः डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते. भव्य स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. पहिला सामना जिंकत अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ मेगा फायनल मध्ये दाखल झाला. बापार्डे गावाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये टाकलेलं पाऊल. व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. रिव्ह्यू सक्सेस झालेला आहे आणि त्या दरम्यान व्हाईट बॉलची घोषणा इथे होते. धावसंख्या 1 ने वाढते. 22 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. प्रेक्षकांची अलोट गर्दी आहे. अक्षय तावरे तयार. लेंथ बॉल, वाईड लाईन यॉर्कर लेनचा चेंडू इथे पेश केलाय अक्षय तावरेने. चेंडू निर्धाव गणला गेला. धावसंख्या थांबली आहे 22. हात खोलावे लागणार आहेत. गाडीला एक्सलेट करावं लागेल. सामना मोठा आहे, संघर्ष मोठा करावा लागेल. गोलंदाज तयार. अपील केलंय. याही वेळेला चेंडू पायावरती आढळला बॅटरच्या. मधल्या एसटीच्या समोर सापडला आणि LBWच्या रूपाने आउट होऊन मैदानाच्या बाहेर निघाला. अनिकेत वांगणकरचा खेळ इथे संपला. पीटरला साथ देण्याची गरज आहे. एका बाजूला पीटर मैदानामध्ये थांबलाय. बाजी प्रभू देशपांडेंप्रमाणे तो खिंड लढवतोय, मात्र सहसाथीदारांची साथ मिळत नाहीये. ती साथ गरजेची आहे. पीटरने आतापर्यंत या मालिकेमध्ये प्रभावित केलंय. स्वाभाविक खेळ खेळलाय. त्याचा जर रिदम आपण पाहिला, त्याचा जर फॉर्म पाहिला तर तो कोणत्याही क्षणी गाडीचा गिअर चेंज करू शकतो, सामन्याला गती देऊ शकतो असा हा खेळाडू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जादुई फिरकी गोलंदाजी होते. अचूक टप्प्याची गोलंदाजी होते. तितकाच वेग चेंडू फिरवले जात आहेत आणि या प्रोफेशनल गोलंदाजांच्या गोलंदाजी समोर थोडेसे अयशस्वी ठरतायत हे बॅटर. मात्र जोपर्यंत आहे मैदानामध्ये पीटर, त्याची हाईट छोटी, फाइट बहुत बड़ी. छोटी हाइट बड़ी फाइट देने वाला एक खिलाड़ी. स्ट्राइकिंग एंड के ऊपर गोलंदाज तयार. रोहन खरात फिरवलाय. रॉंग वन पाहायला मिळाला. या चेंडूवरती उत्तर नाही पीटरकडे. चेंडू निर्धाव गणला गेला. डॉट. षटक क्रमांक 5 ला सुरुवात झाली आहे. धावांसाठी संघर्ष जारी आहे. और पिच गोइंग 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 एंड गॉन. जबरदस्त फटका. प्रॉपर टाइमिंग जुळवलंय. क्रिकेट हो या प्यार, टाइमिंग सही तो सब कुछ सही. चेंडू फरार. षटकार. रोहन खरात याच्या विरोधामध्ये हा दुसरा षटकार
पीटरच्या बॅट मधनं निघाला. पीटर हा आहे बिग हिटर. रोहन दया पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकाराला यावेळेला फटका फसला. लालच बुरी बला है. मोहामध्ये टाकलं, जाळ्यामध्ये अडकवलं. बॅटला ब्रश करत बॉल फ्लाइंग स्लिप दरम्यान विकेटचं पतन. पीटरचा खेळ संपला. आपण आहोत बापार्डे गावामध्ये. टीमची धावसंख्या फलकावरती. प्रथमतः बॅटिंग करत असताना एसपीएस अवेरा 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आपण जे टायटल सॉन्ग ऐकतो आहोत ज्ञानज्योत क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ते समर्थ स्पोर्ट तळेरे तेजस लाड यांनी आपल्याला बनवून दिलंय. ज्याचे गायक आहेत श्री चेतन पाटील मुंबई यांनी गायलेलं हे टायटल सॉन्ग आहे. आणि याची जी शब्द रचना आहे, शब्दांकन आहे, ते आपल्याच गावचे या स्पर्धेमधील ज्यांनी खूप मेहनत घेणारे आमचे सहकारी अमोलजी घाडी यांचे शब्द. त्याचबरोबर श्री डॉक्टर सुहाजी राणे यांच्या हस्ते आपण सन्मान करणार आहोत मुख्य मंचावरती, मुख्य व्यासपीठावरती. समर्थ स्पोर्ट तळेरेचे मालक तेजस लाड ज्यांनी आपल्याला हे सुंदर असं टायटल सॉन्ग बनवून दिलंय. कृपया आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. रोहन तयार. चांगला बॉल खाली राहिलाय, फिरवलाय, चेंडू लेग कट झालाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलंय, यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज गुरु बीडीए स्ट्राईकला तयार. टीमची धावसंख्या आता मात्र मंदावली आहे. फक्त 28 धावा फलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क वरती येत असताना आपण पाहतो युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे पुणे परिसरातला हा खेळाडू. चांगला बॉल, फुटवर्क नाहीये. तुम्ही जर हातामध्ये मोबाईल घेतला तर नेटवर्क आणि क्रिकेट खेळत असाल तर फुटवर्क खूप गरजेचं आहे. ते फुटवर्क पाहायला मिळालं नाही, पदत आली ते दाखवलं नाहीये. चेंडू निर्धाव गणला गेला. चांगला बॉल याही वेळेला बाहेर कट केलाय. खराब फेकी झाली आहे. बॅकअप करत असताना रोहन पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने बदलते. 29 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 5 चा खेळ संपला. सेमीफायनल नंबर 2 मध्ये एसपीएस अवेरा क्रिकेट टीम नाणेफेकीचा कौल विरोधामध्ये गेल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना फक्त 29 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीम चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळते. ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवाची चर्चा, ही स्पर्धा कधी सुरू होणार याची चर्चा अखंड महाराष्ट्रामध्ये चालू झाली होती. एका शाळेच्या प्रगतीसाठी आयोजित केलेली ही स्पर्धा यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय जे बापार्डे गावामध्ये आहे आणि त्याच गावामध्ये त्या शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी बापार्डे गावातील ग्रामस्थ आणि मुंबईकर एकत्र येत ऐतिहासिक निर्णय घेतला. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे त्याने घेतलं बॉलला आपल्या कवेत. आली आहे अजून एक विकेट. भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी टीमचे टीम ओनर महादेवजी नाईक जे कारिवडे गावचे रहिवासी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर एसपीएस अवेरा क्रिकेट टीम चे जे मॅनेजर आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनापासून ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सवामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये निखिल गावडे कोचरा गावचा खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचं टॅलेंट, दुसऱ्या बाजूला पुणेकरांचा भरणा असणारा भाव्यांश स्पोर्ट्स साईश 11 सावंतवाडी हा संघ हा सामना खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सेमीफायनल नंबर 2 या अगोदर अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ मेगा फायनल मध्ये धडक मारतोय आणि त्याच्या विरोधामध्ये लढत खेळण्यासाठी या दोन संघामधील एक संघ जाणार आहे. तो कोणता संघ असेल त्यासाठीची ही लढाई आहे. सेमीफायनल नंबर 2. चांगला बॉल हवेमध्ये
स्विंग करत असताना फ्लाईट दिली आहे, वातावरण टाईट केलंय, विकेटचं पतन झालंय, विकेट सरेंडर केली गेली आहे. तिकडे जे नक्कीच ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव ही बापाडे गावची शान आहे. शाळेच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी ज्या ज्या आमच्या सहकाऱ्यांना आमच्या हितचिंतकांना सढळ हस्ते मदत करायची असेल कृपया आपल्या खिशामध्ये हात घाला. शाळेच्या भवितव्यासाठी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला खारुताईचा वाटा द्या. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. अनेक वेगवेगळ्या भागामधून अख्ख्या महाराष्ट्रामधून मदतीचा ओघ या शाळेसाठी येताना पाहायला मिळतोय. ज्यांना शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करायची आहे, ज्यांना शैक्षणिक क्षेत्राचं महत्त्व माहिती आहे, अशा सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांनी सडहस्ते आपल्याला मदत देखील केलेली आहे. लोअर फुल टॉस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न देखील बॅट आणि पॅडच्या बरोबर मधोमध बॉल डिलिव्हर्ड केलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुम्ही पाहताय ललित चौधरी. हा देखील रोहित खरात सारखीच शैली असणारा गोलंदाज आहे. ललित चौधरी स्ट्रायकिंग एजला बॅटर तयार. राजाराम गवस यावेळेला बॅकफुट वरती सरकलेत. रूम बनवण्याचा प्रयत्न आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे आणि जोपर्यंत चेंडूची फेकी येणार झटपट वेगात 2 धावांची लहर पाहायला मिळाली आहे. प्रत्येक धाव लाख मोलाची आहे. प्रत्येक धावासाठी संघर्ष करावा लागणार आहे. जीवन असो किंवा क्रिकेट आयुष्यामध्ये संघर्ष कोणाला चुकला नाहीये. कष्ट करा, मेहनत करा. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे दरवाजे उघडते. त्यासाठी कष्ट करावे लागतात. मेहनत करा. बापाडे गावातील ग्रामस्थांनी तेच केलंय. शाळेसाठी, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उन्नतीसाठी, स्वच्छतेमध्ये प्रगतीसाठी मेहनत घेतली आहे. रनआउट, विकेटचं बदल झालंय. डाव गडगडलाय. अक्षरशः हराकिरी करणारी फलंदाजी पाहायला मिळाली. मात्र प्रोफेशनल खेळाडूंसमोर खेळत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे टॅलेंट देखील आपण पाहिलंय. या अगोदर मालिकेमध्ये जबरदस्त खेळ या संघाने केलाय. मात्र या सामन्यामध्ये थोडासा अडखळताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या फलकावरती आहे 31. विजयासाठी 32 धावांचं लक्ष्य असेल भाव्या स्पोर्ट साईश 11 सावंतवाडी क्रिकेट टीम समोर. 36 चेंडू 32 धावा. धन्यवाद अमोलजी जमदाडे. आंबा बागेतदार किंजवडे गावचे सुपुत्र श्रीयुत विनयजी पाडावे यांनी मुख्य मंचावर यायचे, ज्यांच्या वतीनं 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मला मिळालेलं आहे. तसेच अशोकजी साळसकर यांनी व्यासपीठावर यायचं आहे. गुरुनाथजी पालेकर आपलं सन्मान झालेला आहे. तसेच जे स्टँड्स आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत त्यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. तर श्रीयुत संजय यशवंत नाईकदुरे यांच्या वतीनं नितीन नाईकदुरे यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. नितीन नाईकदुरे आपण या आणि सन्मान करतील डॉक्टर मनीषजी कोठारी. चला या. संजय यशवंत नाईकदुरे प्रेक्षक स्टँड आम्हाला पुरस्कृत झालेला आहे. तर संजय यशवंत नाईकदुरे यांच्या वतीनं नितीन नाईकदुरे आपण यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. ए दादा कुठे गेला? कॅमेरा त्यानंतर रामेश्वर क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी आपण यायचं आहे. रामेश्वर क्रिकेट क्लब श्री राजेंद्रजी नाईकदुरे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. रामेश्वर क्रिकेट क्लब हर्षद राणे, रामेश्वर क्रिकेट क्लबचे हर्षदजी राणे आपण मुख्य मंचावर यायचं आहे. रामेश्वर क्रिकेट क्लबचे हर्षदजी राणे या आपला सन्मान केला जाईल. तसेच बीजेपी VIP स्टँड महेशजी नारकर आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय महेशजी, आपण देखील ही सेवा दिलेली आहे. त्यानंतर रमेशजी दर्गा आपण मुख्य मंचावर या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. रमेशजी दर्गा या, आपलं मंचावर स्वागत आहे. तसेच संजयजी लाड सरपंच आपल्या शुभहस्ते रमेशजी दर्गा यांचा सन्मान मुख्य मंचावर पाहणार आहोत. टाळ्या होऊन जाऊ द्या. या सर्व हितचिंतकांमुळे ज्ञानज्योत क्रिकेट महोत्सव यशस्वी होत आहे.
सर्वांचं मनपूर्वक आभार आणि असंच सहकार्य प्रत्येक वर्षी आपल्या वतीने मिळेल हा विश्वास आम्हाला आहे. हॅलो चिक, आपल्याला सुंदर जी फ्लड लाईट्स दिसते, प्रेक्षकांसाठी ज्या प्रेक्षक गॅलरी दिसत आहेत, आमचं VIP कक्ष, कॉमेंट्री बॉक्स आणि त्याचबरोबर सुंदर असं हे स्टेज आपल्याला दिसतंय. ते बनवलंय श्री सातेरी डेकोरेटर्स कुडा पावशी आदरणीय दीपकजी वाळके साहेबांनी ही सुंदर अशी व्यवस्था आपल्यासाठी केलेली आहे. ज्या ज्या आमच्या सगळ्या प्रेक्षकांना कोणतेही कार्यक्रम करायचे असतील किंवा अशा स्पर्धा भरवायच्या असतील, त्यांनी श्री सातेरी डेकोरेटर्स आदरणीय दीपकजी वाळके कुडा पावशी यांच्याशी संपर्क करा आणि आपला कार्यक्रम यशस्वी करा. दीपकजी वाळके आपण पुढे या. दीपकजी वाळकेचा सन्मान मुख्य मंचावर होते अजंदय राजेंद्रजी नाईकदुरे यांच्या वतीने आणि ही मंडप व्यवस्था खरंच खूप चांगली राहिलेली आहे. रमेशजी दर्गा या. रमेशजी दर्गा आपण यायचंय. आपला सन्मान देखील संजयजी लाड जे सरपंच आहेत, गेल्या 8 वर्षांपासून खूप चांगलं काम त्यांचं राहिलेलं आहे. तर अजित राणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहतोय. धन्यवाद, थँक्यू. बैक टू कमेंट बॉक्स आवाज ऐकूया अशोक नाईक सरांचा. धन्यवाद. थैंक यू, धन्यवाद मनीष. 32 रन मैच को जीतने के लिए और पावर प्ले में पहला ओवर लेकर कमेंट्री बॉक्स की ओर से निखिल गावड़े, मैन फ्रॉम शिरोडा. पटकी हुई गेंद, अल्टी पल्टी वाला शॉट, डीप बैकवर्ड कवर पॉइंट, बाउंड्री पर गेंद, सी मारेका से बाहर, सिक्सर 6 रन के लिए. हेलो, 31 रन बनाए SPS आवेरा क्रिकेट टीम ने. एकमात्र बल्लेबाज पीटर ऑन द रेस खेला. इस बार ऑन साइड पर, मिड ऑन पर फील्डर हाना हाना कर रहे थे, निशाना लगाया और जब तक बैकअप होता कवर पॉइंट पर गेंद को फील्ड करते एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. भाव्या स्पोर्ट्स साइश 11 सावंतवाड़ी क्रिकेट टीम के सामने लक्ष्य है 32. सेमीफाइनल का पहला मुकाबला थोड़ा सा एक तरफी रहा. ये दूसरा मैच थोड़ा सा लो स्कोर का मुकाबला, लेकिन आज गेंदबाजों का बोलबाला है. देखना पड़ेगा SPS आवेरा क्रिकेट टीम के गेंदबाज कोई चमत्कार करते हैं मैदान पर या नहीं. फिलहाल सामने लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी. अब स्ट्राइक पर रोहित खरात जो सामना कर रहे हैं और नॉन स्ट्राइकर एंड पर है विशाल धारक. अपने बॉलिंग बार पर निखिल गावड़े अगली गेंद लेकर एक 10-12 कदमों के रनअप के साथ कमेंट्री बॉक्स की ओर से. आगे निकलकर हल्के से खेला गेंद को मिड ऑन की तरफ. मालूम है सफर लंबा नहीं है, मंजिल दूर नहीं, कोई बड़ा लक्ष्य नहीं है. 32 रनों का आराम के साथ शायद सिंगल डबल भी बन सकते हैं मैदान पर. और जो पावर प्ले में एक बड़ा शॉट चाहिए था वो लग चुका है मैदान पर, छक्का लग चुका है और इस सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ा 8 पर. ऑन द राइट ऑन साइड पर मिड विकेट पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे. गेंद थोड़ी सी कट होकर बाहर की तरफ निकली. गेंद विकेट कीपर के हाथों में. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. निखिल गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर धीरे धीरे अगली गेंद लेकर. बहुत अच्छा ऑलराउंडर है, बहुत अच्छे गेंदबाज भी है, मैच विनर गेंदबाज है. ड्राइव किया इस बार ऑफ साइड पर कारपेट के साथ. मिड ऑफ पर फील्डर आराम के साथ फिर से एक बार बड़े इत्मीनान के साथ सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने. 1 रन और जुड़ गया स्कोर में. 9 पर पहुंचा टोटल स्कोर बिना किसी नुकसान से. लेफ्ट हैंडर राइट हैंडर ये जोड़ी है मैदान पर बल्लेबाजी की. शानदार गेंदबाजी, प्रशंसा करनी पड़ेगी गेंदबाजों को. बिल्कुल भाव्या स्पोर्ट्स साइज 11 फिर से अच्छी गेंद, सम्मान दिया हल्के से डीले हाथों से. और जब तक सिली मिड ऑफ पर फील्डर आते गेंद को उठाते फील्ड करते थ्रो करते विकेट कीपर के हाथों में. स्कोर 2 अंकों में डबल फिगर में पहुंचा. टोटल 10 पर पहुंचा बिना किसी नुकसान से. 32 रन टोटल मैच को जीतने के लिए. पावर प्ले का पहला ओवर और जो शुरुआत होनी चाहिए थी वो मैदान पर दिखाई देती हुई इन दो बल्लेबाजों के बीच में. एक बड़ा शॉट लग चुका है जो पहले जो कि विशाल धारक की गेंदबाजी बल्लेबाजी में
और उनका साथ देते हुए सामने रोहित खरात गेंदबाजी में देखना होगा परिवर्तन दिखाई देता हुआ। सोहेल शेख आ चुके बॉलिंग मार पर। कल के दिन में 4 बड़े छक्के लगाए थे, बेतकर ट्रॉफी में 5,000 रुपए का इनाम का हकदार रहे थे बेतकर ट्रॉफी। और आज फिर से जो कि अपने घरेलू टीम के साथ मैदान पर दिखाई देते हुए। फिलहाल देखना होगा दूसरा ओवर शुरू होता हुआ मैदान पर। अल्टी पल्टी वाला शॉट और गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन पर 4 रन के लिए। डीजे स्कोर पहुंचा टोटल 14 रनों पर। सोहेल का स्वागत किया चौके के साथ। और फिर से कोशिश रही अल्टी पल्टी की, नॉन साइकिल इन पर रन के लिए निकले थे, लेकिन अपने फॉलो थ्रू में सोहेल बड़ी तेजी के साथ गेंद को उठाते, फील्ड करते और धीरे धीरे अपने बॉलिंग मार पर। दर्शकों से खचाखच भरा हुआ मैदान। सम्माननीय अतिथि वीआईपी कक्ष में इस मैच का आनंद लेते हुए tenniscricket.in से लाइव प्रसारण, वहीं पर भी काफी दर्शक इस मैच को देखते हुए, इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए आप सभी का स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। आगे निकले इस बार थोड़ा सा गेंद के लाइन से बीट हुए, गेट कट होकर बाहर की तरफ निकले और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर पीटर ने, जो विकेट के पीछे एकमात्र बल्लेबाज, सफल बल्लेबाज रहे पीटर, जिन्होंने डबल फिगर में स्कोर बनाया 19, लेकिन बाकी के बल्लेबाजों ने निराश किया। बड़ा शॉट मिड विकेट बाउंड्री पर, फील्डर एक बड़े शॉट के लिए निकले थे। ओवर पिच गेंद थी, बल्ले के बीचों बीच लपेटा जरूर था, लेकिन मैं शुरू में बात कर रहा था बाउंड्री लंबी है, लंबी बाउंड्री आसान नहीं है बड़ा शॉट लगाना। और वहीं पर निखिल गावड़े जो मिड विकेट बाउंड्री पर फील्डिंग कर रहे थे, उन्होंने कैच को पकड़ा, पहला ब्रेक थ्रू दिलाते हुए सोहेल शेख एक सफलता हासिल करते हुए स्कोर रुका हुआ 14 पर, 1 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज धीरे धीरे जाते हुए मैदान पर। कुणाल न्यू बैटर मैदान पर, कुणाल खोंड न्यू बैटर। सोहेल अपने बॉलिंग मार पर एक सफलता अपने टीम के साथ। एसपीएस आवेरा बनाम भाग्य स्पोर्ट्स साइश 11 सावंतवाड़ी सेमीफाइनल का दूसरा मुकाबला। एक और से अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है। कौन खेलेगा उनके साथ आने वाला मैच, फाइनल का मुकाबला, यह तय करने वाला मुकाबला। और देखना होगा कहां पर संघर्ष होता है गेंदबाजों का, बल्लेबाजों का मैदान पर। फिलहाल नए बल्लेबाज स्ट्राइक पर सामना कर रहे कुणाल खोंड सोहेल की गेंदबाजी का। आते आते बड़ा शॉट, वाइड लॉन्ग ऑन बाउंड्री पर, गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर 6 रन के लिए। डीजे हेलो, बड़े शॉट के साथ 20 पर पहुंचा। टोटल स्कोर 20 लॉस ऑफ 1 विकेट। ओवर पिच गेंद, इस बार फिर से बल्ला घुमाया था, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद निकली विकेट के पर पीटर के हाथों में। ऑन साइड पर मिड विकेट लॉन्ग ऑन। खेल समाप्त हुआ दूसरे ओवर का। 2 ओवर थोड़ा सा निश्चित रूप से एक विकेट जरूर मिला, लेकिन एक बड़ा शॉट भी लगा और पावर प्ले का 2 ओवर का खेल समाप्त हुआ। और दूसरे ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 20 रन 1 विकेट के नुकसान पर। 12 रन चाहिए, आने वाले 4 ओवर का खेल बाकी है, 24 गेंदों का। दिखने में बिल्कुल आसान लग रहा है मुकाबला, लेकिन क्रिकेट है, कमेंट्री बॉक्स में बात करना बहुत गलत बात होगी। फिर से एक बार खुद का दूसरा और टीम का तीसरा ओवर जारी रखते हुए निखिल गावड़े अपने बॉलिंग मार्ग पर। स्कोर है 2 ओवर की समाप्ति, 20 रन 1 विकेट के नुकसान पर। आड़े बल्ले से खेला, सामने अपने फॉलो थ्रू में गेंद को फील्ड करते
राउंड विकेट गेंदबाजी कर रहे निखिल गावड़े। गोपाल बता के छत्र छाया में ये खिलाड़ी बिल्कुल उभर कर निकला है, पिछले 3-4 सालों से मैच विनर गेंदबाज है। और एक नाम जरूर, लेकिन काम की वजह से नहीं है उपस्थित, तेजस पडवल। और अल्टी पल्टी वाला शॉट, कवर पॉइंट बाउंड्री पर, फील्डर है मौजूद। और जब तक गेंद को उठाते फील्ड करते, थोड़ी सी हड़बड़ाहट फील्डिंग में, उसी का फायदा मिला। दूसरा रन मुकम्मल किया, स्कोर आगे बढ़ा 22 पर, 1 विकेट के नुकसान पर। 22 लॉस ऑफ 1 विकेट। 10 रन चाहिए अभी भी मैच को जीतने के लिए। कई खिलाड़ी बिल्कुल गोपाल बटा के छत्रछाया में उभर कर निकले हैं। सौरभ नाइक और एक नाम गेंदबाजी में। बहुत अच्छी गेंद, थोड़ा सा अनियमित बाउंस है विकेट पर, वो देखने को मिला। गुडले स्पॉट पर गेंद थोड़ी सी उछाल लेती हुई, थोड़ा सा अचंभित करते हुए बल्लेबाज को विकेट कीपर ने, पीटर ने बाकी का काम पूरा किया। आज लतेश की बल्लेबाजी नहीं हुई, उनके ऊपर भी भरोसा था, वो बहुत अच्छे स्टाइलिश बल्लेबाज है, बेस्ट फील्डर है टीम के, लेकिन बल्लेबाजी नहीं हुई। छोटी गेंद पुल किया इस बार ऑन साइड पर, मिड विकेट पर सीधा फील्डर, और सफलता मिलती हुई निखिल गावड़े ने 1 विकेट अपने खाते में। दूसरा धक्का लगता हुआ इसी के साथ टीम को टीसे। टेकुडीजे स्पर्धेच्या ठिकाणी कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष आदरणीय मिलिंदजी मेस्त्री साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे। त्याचबरोबर कलमड गावचे माजी उपसरपंच आदरणीय स्वप्नीलजी चिंदरकर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। आम्ही दोन्ही पाहुण्यांना विनंती करतो आहोत, आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण या, आपलं स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच या स्पर्धेसाठी आदरणीय विनयजी पाडावे साहेब किंजवडे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयांची आर्थिक मदत आपल्या या स्पर्धेसाठी लाभलेली आहे। धन्यवाद विनयजी पाडावे साहेब, किंजवडे गाव, आपले मनापासून आभार। थैंक यू, धन्यवाद अमोल। हल्के से कलाई को उपयोग किया, पहला रन बड़ी तेजी के साथ देखना होगा। स्क्वायर लेग पर फील्डर उतनी तेजी के साथ आते, गेंद को उठाते फील्ड करते, आते आते सिंगल के साथ अपना खाता खोला। नए बल्लेबाज आ चुके मैदान पर, नरसिंह पालमपल्ले। एक सिंगल बना, स्कोर पहुंचा 23 लॉस ऑफ 2 विकेट। 23 रन 2 विकेट के नुकसान पर 9 रन मुकाबले से दूर। खेल जारी है, तीसरे ओवर का। निखिल अपने बॉलिंग मार्क पर राउंड विकेट, और सामने लेफ्ट हैंडर बल्लेबाज है स्ट्राइक पर, कुणाल खोंड। एक बेहतरीन आवाज इस टूर्नामेंट के साथ, मराठी की शानदार कमेंट्री मनीष पाटिल मीरा भाईंदर से। बैकफुट पर कट के इस बार ऑफ साइड पर, देखना होगा फील्डर दूर है, डीप एक्स्ट्रा कवर और कवर पॉइंट के बीच में से गेंद निकलती हुई बाउंड्री लाइन को पार करती हुई 4 रन के लिए डीजे। सिर्फ 5 रन मैच को जीतने के लिए। आने वाले 3 ओवर का 18 गेंदों का खेल बाकी है अभी भी। पहला सेमीफाइनल एक तरफी मुकाबला, ये दूसरा सेमीफाइनल। उम्मीद थी एक बहुत अच्छा मैच होगा, लेकिन वो टोटल नहीं दिखाई दिया स्कोर बोर्ड पर, जो होना चाहिए था 61-65 का 6 ओवर में। और फिलहाल बॉलिंग में परिवर्तन, अनिकेत वाइंगणकर आ चुके हैं गेंदबाजी के लिए। इस बार टॉप एज लगा विकेट कीपर के हाथों में गेंद, लेकिन हाथों से छूटी, एक सिंगल के लिए निकले। थ्रो उतना अच्छा नहीं हुआ, और जब तक गेंद को फील्ड करते, बैकअप कर रहे थे मिड ऑफ पर फील्डर, एक सिंगल और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। 28 पर पहुंचा टोटल स्कोर, 2 विकेट के नुकसान पर। खेल जारी है चौथे ओवर का, 4 रन जीतने के लिए। क्या बड़े शॉट के साथ अमूल्य मैच समाप्त कर देंगे बल्लेबाज? आने वाला समय बताएगा। अनिकेत अपने बॉलिंग मार्क पर, इस बार वही कोशिश रही थी, लेग स्टंप से बाहर गेंद, थोड़ा सा कंधों का ज्यादा इस्तेमाल किया था, पटकी हुई गेंद। अंपायर ने बाएं फैला दी, वाइड बॉल का इशारा। एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। इस सिंगल के साथ स्कोर पहुंचा 29 पर, 2 विकेट के नुकसान पर।
फिर से वही कोशिश, इस बार विकेट कीपर से थोड़ी सी दूर गेंद, अंपायर का इशारा देखना होगा। फिलहाल एक सिंगल और जुड़ गया टीम के स्कोर के खाते में। तो बल्ले से लगकर गेंद निकली थी, 1 रन और मिला, स्कोर पहुंचा 30 पर। सिर्फ 2 रन मैच को जीतने के लिए। थोड़ा सा एक तरफी जरूर मुकाबला, दर्शकों को नाखुश कर देने वाला ये मुकाबला। पहला सेमीफाइनल बिल्कुल वही, और ये दूसरा सेमीफाइनल वही बात बिल्कुल। एक बड़ा क्रैकिंग शॉट और गेंद चली गई इसी मारेका से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए। तो आखिरकार अवधूत स्पोर्ट कणकवली क्रिकेट टीम के साथ फाइनल में जुड़ने वाला कौन टीम, ये तय हो चुका है मैदान पर। हमारे स्कोरर के साथ चर्चा करेंगे मैन ऑफ द मैच के लिए। हॅलो हॅलो स्पर्धेच्या ठिकाणी